राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे। परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। सरकारमधल्या सूत्रांची एबीपी माझालाही माहिती आहे। अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते, अशी देखील सूत्रांची माहिती आहे। कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत आहे, पण त्यापूर्वीच कर्जमाफी होऊ शकते, अशी देखील सूत्रांच्या हवाल्याने माहिती समजते। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असण्याचीही शक्यता आहे। दरम्यान कर्जमाफी संदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी की अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जी लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।